तर जय आदिवासी पब्लिक, कसे काय सगळे. तर पब्लिक आज नाही का आपल्याला आज जायचं होतं भात मळणीसाठी. मग मस्त मळ्यात निघालो नाही का. त्याच्यानंतर इकडं मळ्यात आल्यानंतर इकडं मोठ्याचं मस्त भात उपणायचं काम चालू होतं. तर इकडे आपण मळलेला भात बाकीचा भरून घेतला. इकडे काल आपल्याकडून बाकीचा भात पण सडकाचा राहिला होता. मग काय केली सुरुवात एकदाशी कडपं व्हायची नाही का. इकडं मी भाताची कडपं वाहत होतं, तर इकडं आईचं आणि मोठ्याचं मस्त सडकायचं काम चालू होतं. थोड्या वेळानंतर आपल्याला चुडामनचा फोन आला नाही का, का आपल्याला आज मकई कापायला जायचं आहे. मग काय निघालो मस्त. ते मक्यामध्ये आल्यानंतर नाही का बाकीच्या माणसांनी तर कणसं मोडायचं काम पण चालू करून दिलं होतं. तर ते माणसं म्हणत होते की तुम्ही डायरेक्ट मकईच कापायच्या मागे लाग. मग काय घेतला येळ आणि लागलो मकई कापायच्या मागे नाही का एकदम सणाना फिरी. तर इकडे चुडामन तर बेकारच मकई कापतो नाही का. हा नात करते काय. तर इकडे मकई कापता कापता विशालचे तर डायरेक्ट भुगांजवाले शर्टातच घुसलं होतं नाही का. तर आपलं मकई तर कापून झालं होतं, पण इकडं आपल्याला नाही का मकाईचं ताट व्हायचं होतं. मग काय केली सुरू काम करून नाही का घरी आलो होतो. इकडं आपल्या शर्टची अवस्था तर बेकारच झाली होती नाही का. हातपाय धुवून बिवून मस्त आम्ही डायरेक्ट दवीला डायरेक्ट कटिंग करायला आलो इकडं कटिंगच्या दुकानात आल्यानंतर आले आले आपला नंबर पण लागला होता नाही का. मस्त बसलो तर इकडे आपले कटिंग पण झाले होते. हा कसा आहे मग लूक. तर मग इकडे कृष्णाची पण कटिंग राहिली होती नाही का. आपण मग थांबायचं होतं कारण आपण त्याच्याच गाडीवर आलो होतो. मग काय तर आपल्याला घरी येताना करता तर डायरेक्ट अंधारच पडला राव.